गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. कृतीतून गणित या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत. कृतीतून गणित म्हणजे नक्की काय? तर गणित शिकत असताना जर का आपण त्याची कृती करून बघितली तर कृती करता करता मिळालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या मेंदूमध्ये चांगल्या पद्धतीने समाविष्ट होतं आणि ते ज्ञान न विसरणारं असतं. तर हे कृतीतून गणित समजून घेताना आज आपण सर्वप्रथम बघूया भूमितीय मूलभूत संकल्पना. भूमिती म्हटलं की याच्यामध्ये अभ्यास आला तो आकृत्यांचा. तर सर्वप्रथम पहिली आकृती म्हणजे काय तर आपण संबोधू बिंदू. आता बिंदू म्हणजे नक्की काय? बरेचदा आपण बिंदू काढताना पेनाच्या किंवा पेन्सिलच्या टोकाने तो बिंदू दर्शवतो. बरेचदा असंही होतं की तो बिंदू स्पष्ट दिसला नाही म्हणून आपण त्या पेनाला असं गोल फिरवतो आणि तो बिंदू थोडासा मोठा होईल अशी आपण त्याची आकार काढत असतो. पण हा बिंदू म्हणजे नक्की काय? त्या बिंदूला निश्चित असा आकार असतो का? बरेचदा पेनाच्या टोकाने जर आपण बिंदू काढला तर तो तुम्हाला थोडासा वर्तुळाकार दिसेल. पेन्सिलच्या टोकाने, कारण ते टोक वर्तुळाकारच असतात म्हणून ते टोकं तुम्हाला किंवा बिंदू कसे दिसतील वर्तुळाकार. पण खरंच बिंदूंना आकार असतं का? त्यांना मापन असतं का? त्यासाठी मी तुम्हाला एक चित्र दाखवतो आहे. या चित्रांवरून आपण त्याची संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया. बघा, तर या पहिल्या चित्रामध्ये हा एक वर्तुळाकार डिश आहे, दुसऱ्यामध्ये पतंगाकृती आकृती आहे, तिसऱ्यामध्ये आपण म्हणू पिझ्झा आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये एक त्रिकोण दिसतो आहे. ह्या सर्व आकृत्या आपल्यापासून जसजशा लांब अंतरावरती जातील काय होईल आहे त्यांचा आकार लहान 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 होत जाईल आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला काय दिसेल? एक छोटासा ठिपका दिसेल आणि त्याही पलीकडे गेलेत तर कदाचित आपल्याला ते दिसणार नाही. जसं आकाशामधून उडणारं विमान, जसं आपल्या डोक्यावर जर असेल तर तो आपल्याला मोठा दिसतो आहे आणि जसा जसा तो लांब जातो तसा तसा तो छोटासा ठिपका दिसतो आहे. आकाशातले तारेसुद्धा तसेच. पण तारे खूप छोटे असतील का? नाही. त्याचा आकार कसा असेल? गोल असेल का चेंडूसारखा की वेगळा असेल? तर विद्यार्थ्यांनो, कुठलीही आकृती आपल्यापासून लांब जसजशी जात असेल तर त्याचा शेवटी काय बनतो? एक छोटासा ठिपका बनतो आणि तो ठिपका म्हणजेच काय होईल आहे? एक बिंदू होईल आहे. जसं उदाहरण घेऊ आपण, एका रांगेमध्ये 4 व्यक्ती उभे आहेत. मग आपण दाखवताना काय करू? की एक रेषा घ्यायची, लाईन घेतली आणि या रेषेवरती 4 माणसं दाखवू का? नाही, शक्य होणार नाही. त्याला वेळ लागेल किंवा प्रत्येकाच्या आकृत्या सारख्या येणार नाही. म्हणून तो व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण काय करतोय? असे एक छोटेसे त्या ठिकाणी ठिपके घेतोय आणि ह्या ठिपक्यांनाच काय म्हणायचं? मग बिंदू. विद्यार्थ्यांनो, बिंदूची व्याप्ती फार मोठी आहे. बिंदूला विशिष्ट असा आकार नसतो, त्याला मापन नसतात. म्हणून आपण त्याच्यासाठी असं म्हणू की बिंदूचा जर गुणधर्म म्हणायचं असेल तर ते गुणधर्म दर्शवताना आपण काय म्हणता येईल आहे? बिंदूला विशिष्ट आकार किंवा मापे नसतात. मापे म्हणजे लांबी, रुंदी, उंची किंवा त्याला आकारमान सुद्धा नसतो. आता बघूया काही बिंदू. जसं मी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतो आहे, हा एक वर्तुळाकार बिंदू आहे. ही बघा, डोक्याला लावायची बिंदिया, या बिंदियाला सुद्धा आपण बिंदू संबोधू. मी हा एक त्रिकोणाकृती आकृतीचा एक बिंदू या ठिकाणी दर्शवतो आहे. हा एक चौरसाकृती, पुन्हा हा एक मी वर्तुळ घेतो आहे आणि एक पेनाने मी तुमच्यासाठी दर्शवणारा एक छोटासा पुन्हा आणखी एक बिंदू घेतो आहे. चला, तर हे जे बिंदू आहेत या बिंदूंना कुठलाही, कारण आपण दर्शवतो त्यांना असं म्हणता येईल की त्या बिंदूंना आकार नसतो. फक्त ती एखादी वस्तू किंवा ठिकाण दर्शवण्यासाठी दाखवलेली एक छोटीशी आकृती म्हणजे काय होईल आहे? बिंदू. आता या बिंदूंना दर्शवण्यासाठी काहीतरी करावं लागेल, त्यांचं नामकरण करावं लागेल. म्हणून असं म्हणूया, पहिला जर बिंदू घेतला आपण तर या पहिल्या बिंदूला आपण नाव देऊया ए. समजा दुसरा बिंदू आहे त्याला नाव दिलं बी. तिसरा आहे समजा दिलं त्याला डी. त्यानंतर देतो आहे मी एक्स, वाय आणि या बिंदूला देतो आहे मी झेड. तर यांचं वाचन आणि लेखन कसं करायचं? हा जर बिंदू तुम्हाला म्हटलं की हा पहिला बिंदू कोणता, तर त्या बिंदूचं नाव लिहिताना किंवा वाचताना आपण म्हणूया बिंदू ए. काय म्हणायचं आहे? बिंदू ए. या दुसऱ्या बिंदूचं नाव जर लिहायचं असेल तर काय म्हणू आपण? बिंदू बी. वाचताना सुद्धा आपण काय म्हणू त्याला? बिंदू बी. तर अशा पद्धतीने बिंदू सी, बिंदू एक्स, बिंदू वाय, बिंदू झेड.
पण मला सांगा हे ग्रुपमध्ये जर यांना एकत्रपणे जर लिहायचं असेल तर त्याला लिहिताना आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो, बिंदू ए बी सी एक्स वाय झेड. तर अशा पद्धतीने आपण या बिंदूंचे नावं या ठिकाणी दर्शवू शकतो. म्हणजे बिंदूंना वाचणे किंवा लिहिण्याची या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. चला याच्यानंतर बघूया आपण बिंदूंबद्दल काही आणखी मिळवता येईल का, बिंदूंबद्दल आणखी काही संकल्पना आहेत का. समजा मी जर हा बिंदू घेतला, आता मला सांगा या बिंदूमधून जाणाऱ्या किती रेषा असतील. आता बघा बिंदू काढताना बरेचदा काय विचार करावा लागतो आपल्याला. आता मला सांगा मी इतका मोठा बिंदू घेतला आणि त्याच्यामधून जर रेषा काढायचा प्रयत्न केला मी एक पेन्सिलनी किंवा पेनाने, तर काय होईल, या बिंदूमधून जाणाऱ्या कदाचित अशा भरपूर रेषा काढू शकतो आपण, काढू शकतो की नाही. आणि म्हणून बिंदू घेताना मग जर आपल्याला पेनाने जर बिंदू काढायचा असेल तर आपण काय घेऊ, एक पेनाचा छोटासा बिंदू घेऊ आणि त्या बिंदूमधून जाणारी मग आपल्याला ती रेषा काढता येईल. चला तर एका छोट्याशा बिंदूमधून किती रेषा काढू शकतो आपण बघूया. म्हणून आकृती काढत असताना बिंदू घेताना सुद्धा काळजीपूर्वक घ्यायचा आहे, त्याला खूप मोठा आकार करायचा नाही. चला एक छोटा बिंदू घेऊया आणि या बिंदूमधून आपण किती रेषा काढू शकतो ते बघूया. समजा मी हा या ठिकाणी एक बिंदू घेतला, बघा तर या बिंदूमधून जाणारी मी पहिली रेषा काढतोय. बघा ही एक रेषा गेली. मी एक दुसरी रेषा पण त्या बिंदूमधून जाणारी दाखवू शकतो. या रेषेमधून जाणारी मी पुन्हा एक तिसरी रेषा सुद्धा दाखवू शकतो. या बिंदूमधून जाणारी मी पुन्हा एक चौथी रेषा सुद्धा या ठिकाणी दाखवू शकतो. याच एकाच बिंदूमधून जाणारी पुन्हा आणखी एक दुसरी रेषा मी दाखवू शकतो. म्हणजेच काय, तर एका बिंदूमधून आपण असंख्य अशा रेषा काढता येतात. म्हणजेच एका बिंदूमधून जाणाऱ्या जर तुम्हाला रेषा काढा म्हटल्या तर किती रेषा काढता येईल आपल्याला, अनंत किंवा असंख्य रेषा असे काढता येतील. पण समजा मी या ठिकाणी दोन बिंदू घेतलेत, तर या दोन बिंदूमधून जाणाऱ्या किती रेषा असतील आहे. प्रयत्न करूया. कृतीतून गणित शिकताना हेच आपल्याला शिकायचं आहे, कृती करून बघा. चला या दोन बिंदूमधून जाणारी आपण समजा एक रेषा काढली, ही एक रेषा झाली. मला म्हणायचं की आणखी पुन्हा एक रेषा या बिंदूमधून जाणारी काढायची आहे. प्रयत्न करू, काही हरकत नाही. चला त्याच दोन बिंदूमधून जाणारी मी एक दुसरी रेषा काढण्याचा प्रयत्न केला. काय झालं, त्याच रेषेवरती ही पुन्हा दुसरी रेषा आली. पुन्हा मी समजा तिसरी रेषा जर काढतो म्हटलं तर बघा या दोन बिंदूमधून जाणारी ही तिसरी रेषा काढली. तिसरी रेषा सुद्धा काय झाली, त्याच रेषेवरती आली. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल आहे, दोन बिंदूंमधून केवळ एक आणि एकच रेषा काढता येईल. समजा मी तीन बिंदू जर घेतले, आता काय होईल बघूया. या तीन बिंदूमधून जाणारे किती रेषा काढता येईल. आपण कितीही प्रयत्न केला तरी फक्त दोन बिंदूमधून मात्र एक रेषा काढता येईल, किंवा दुसऱ्या दोन बिंदूमधून आपल्याला पुन्हा एकच रेषा काढता येईल. आणि तिसरी सुद्धा आपण या ठिकाणी रेषा काढताना फक्त दोन बिंदूंचाच या ठिकाणी वापर करता येईल. म्हणजेच या तीन वेगवेगळे जर बिंदू घेतले तर या तीन बिंदूमधून आपल्याला किती रेषा काढता येतील, तीन रेषा काढता येईल. समजा आता या ठिकाणी मी तीन बिंदूंच्या ऐवजी जास्त बिंदू जर घेतले तर काय करता येईल आहे. समजा या ठिकाणी आपण असे भरपूर सारे बिंदू घेऊया आणि या बिंदूंवरून थोडंसं संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. जसे बघा या ठिकाणी 8 बिंदू आहेत आणि या 8 बिंदूमधून आता आपल्याला रेषा काढायची आहे. शक्य आहे का. काही प्रमाणात बघा काही बिंदू तुम्हाला एका रेषेमध्ये दिसतील. बघा तर हे 4 जे बिंदू आहेत, हे 4 बिंदूमधून जाणारी आपल्याला एक रेषा काढता येईल आहे. मग मला सांगा हे उरलेले जे बाकीचे बिंदू आहेत, मग हे रेषेवरचे बिंदू आणि हे उरलेले बिंदू यांच्यामध्ये काही संबंध आहे का, यांना काही आपण व्याख्या देऊ शकतो का. तर विद्यार्थ्यांनो जे बिंदू एका रेषेमध्ये असतील त्या बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी बघा दोन व्याख्या आपण तयार करू शकतो, एक रेषीय बिंदू आणि दुसरा आहे नैक रेषीय बिंदू. हे जे 4 बिंदू आहेत, हे 4 बिंदू म्हणजे काय होईल, एक रेषीय बिंदू. आणि या सर्व बिंदूंचा जर विचार केला, या रेषेवरचे हे 4 बिंदू आणि याच्या भोवतालचे हे 4 बिंदू, 4 किंवा 2 किंवा 1, समजा मी 2च बिंदू जरी घेतले तरी सुद्धा हा ज्या संपूर्ण बिंदूंचा संच जो झाला तो काय झाला, नैक रेषीय बिंदू. चला तर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी एक छोटंसं गृहपाठ देतो आहे. सर्वांनी नोटबुक आणि पेन काढायचं आहे आणि या गृहपाठाला
पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळाले तर त्याचा वेळेचा सदुपयोग करण्यासाठी असे छोटेसे प्रयोग किंवा छोट्याशा कृती घरी जर का करून बघितलेत तर तुम्हाला मिळणारं जे ज्ञान किंवा नॉलेज आहे ते खरंच नक्की चांगलं राहील आणि ते न विसरणार राहील. चला तर पहिला तुमच्यासाठी स्वाध्याय आहे. या ठिकाणी दर्शवलेल्या बिंदूंची नावे लिहायची आहेत आणि वाचायची आहेत. चला मी प्रत्येक बिंदूला सुद्धा नावे देतो आहे. या ठिकाणी यांचं निरीक्षण करा. आपला व्हिडिओ थोडासा पॉज करून घ्यायचा आणि पॉज केल्यानंतर तुम्हाला त्याला झूम करून जर पाहिलं तर कदाचित हे नक्कीच तुम्हाला या ठिकाणचे बिंदू स्पष्टपणे लिहिता येतील, दिसतील आणि तुम्हाला त्याचा स्वाध्यायसुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल आहे. चला तर आपण इतके बिंदू या ठिकाणी घेतले आहेत आणि पुन्हा दुसरा स्वाध्याय तुमच्यासाठी आहे. याच बिंदूंच्या ग्रुपमधून समूहामधून एक रेषीय बिंदू आणि नैक रेषीय बिंदूंची नावे लिहायची आहे. विद्यार्थ्यांनो असाच व्हिडिओ पाहत राहा. कृतीतून गणित आपल्याला शिकायचं आहे. हे जे ज्ञान आपल्याला मिळते आहे खरंच नक्की आणि उपयोगाचं आहे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हे छान समजलं असेल आणि याचा तुम्ही आनंद घ्याल. धन्यवाद.